नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या दुसऱ्या मालिकेतील आजचा आपला 37वा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महार वतन म्हणजे काय. हा विषय चर्चेला घेण्याचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वी आपला महार म्हणजे काय हा व्हिडिओ प्रकाशित झाला होता. त्या व्हिडिओला आपल्या सर्वांचं भरपूर प्रेम मिळालं. आपल्या सर्वांचं भरपूर आपण म्हणतो की प्रतिसाद मिळाला, उत्तम प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादाबरोबरच भरपूर प्रतिक्रिया यायला लागल्या, भरपूर विचारणा व्हायला लागली. फार कमी वेळामध्ये म्हणजे 5 दिवसामध्येच तो व्हिडिओ 1 लाख व्ह्यूज क्रॉस करून गेला. आणि भरपूर प्रतिक्रिया आणि भरपूर विचारणांमध्ये एक प्रश्न सातत्याने येत होता. तो प्रश्न म्हणजे महार वतन म्हणजे काय. या महार वतनाबद्दल पुष्कळ गैरसमज आहेत असं लक्षात आलं. म्हणजे जे आपले मित्र आहेत महार समाजातले असतील किंवा महार समाजाच्या बाहेरचे पण असतील, त्यांना एकतर या महार वतनाबद्दल काही माहीतच नाही किंवा जे माहीत आहे ते अर्धवट माहिती आहे. किंवा ज्या लोकांना माहीत आहे त्या पण काही मित्रांनी अशी विनंती केली की किमंतू लाईव्ह चॅनलचं याच्याबद्दल काय मत आहे, तुमचं काय मत आहे, तुमच्या मताने महार वतन काय ते आम्हाला समजून घ्यायचं आहे, म्हणून तुम्ही याच्यावर व्हिडिओ बनवावा. खरं तर असं मध्येच व्हिडिओ मालिकेमध्ये बनवणं अवघड काम आहे, थोडा अभ्यास करावा लागतो त्याचा. पण एवढ्या प्रमाणामध्ये विचारणा झाली की माझ्या असं लक्षात आलं की भरपूर जे गैरसमज आपल्या समाजामध्ये त्याच्या अनर्थाच्या मुळाशी महार वतनच आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो ती गोष्ट खरी आहे. या महार वतनामुळे भरपूर समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून आपण महार वतन म्हणजे काय हे थोडक्यामध्ये समजावून सांगणारा, थोडक्यामध्ये म्हटलं तरी 1 तास जाईलच, त्याच्यामध्ये मोठा विषय आहे, तरी पण थोडक्यातच असेल विषय तो, समजावून सांगणारा एक व्हिडिओ आज आपण बनवत आहोत. हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, म्हणजे एक डिस्क्लेमर आहे. महार वतन हा एवढा साधा सोपा विषय नाही आहे. महार वतन हे मध्ययुगीन कालखंडापासून चालत आलं होतं. ब्रिटिश कालखंडामध्ये पण जी काही कमी वतनं पुढं चालू राहिली, सगळी वतनदारी नष्ट झाली, जागीरदारी नष्ट झाली, सर्व सरंजामी पद्धत नष्ट झाली, पण जी काही वतनं वाचली आणि पुढे चालू राहिली त्याच्यामध्ये महार वतन एक होतं. त्याचबरोबर हे जे महार वतन होतं, या महार वतनाबद्दल आपण जे म्हणतो की समजून घेण्यासाठी फक्त आणि फक्त एखादं पुस्तक महार वतनाचं वाचून उपयोग नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची भरपूर चिकित्सा केलेली आहे, तर्कशुद्ध आणि भरपूर मार्मिक विवेचन केलेलं आहे याचं, किंवा निरीक्षणं नोंदवलेली आहेत. परंतु ती बाबासाहेब आंबेडकरांची चिकित्सा आणि निरीक्षणं पण आपल्याला समजून घ्यायची असतील तर आपल्याला इतिहास माहीत असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण ते समजून नाही घेऊ शकणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणत होते या वतनांबद्दल. तो इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल. तर आपण जर हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की महार वतन हा विषय समजून घेण्यासाठी कृपया आपण शिवकालीन ग्रामव्यवस्थाची मालिका बनवलेली आहे, ती 22 भागांच्या मालिकेतला प्रत्येक व्हिडिओ बारकाईने पहा. कारण महार वतन हे ग्रामव्यवस्थेशी जोडलेलं होतं. ग्रामव्यवस्था काय होती तेच जर समजलं नाही तर आपल्याला महार वतनाच्या समस्या समजणार नाहीत. त्याचबरोबर ही जी मालिका आपण चालवलेली आहे 50 भागांची शिवकालीन वतन व्यवस्था, या मालिकेमधले पण सर्व जे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ आपण हा व्हिडिओ पाहायच्या आधी पाहून घ्या, जेवढे आत्तापर्यंत प्रकाशित झाले आहेत तेवढे. त्याचं कारण असं आहे की महार वतन वतन व्यवस्थेशी संबंधित होतं आणि ही जी मालिका आहे ही मालिका आपली शिवकालीन वतन व्यवस्था आहे. म्हणजे शिवकालीन वतन व्यवस्थेबद्दल माहिती देणारी मालिका आहे, वेगवेगळ्या घटकांची माहिती देणारी मालिका आहे, वेगवेगळ्या परिणामांची दुष्परिणामांची माहिती देणारी मालिका आहे. जर महार वतन म्हणजे काय हे विषय अभ्यासाला घ्यायच्या आधी हे विषय जर आपल्याला समजले तर अजून आपल्याला महार वतनामुळे निर्माण झालेल्या समस्या समजायला मदत होईल. दुसरा एक डिस्क्लेमर हा आहे याच्यामध्ये की हा जो व्हिडिओ आपण बनवतो आहे तो वतन व्यवस्थेशी निगडीत आहे, वर्ग व्यवस्थेशी निगडीत आहे. आपण सगळ्यांनी परिपक्वतेने समजून घेणं गरजेचं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हणलं होतं मागे की धर्मव्यवस्था आणि वतन व्यवस्था या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जाती व्यवस्था आणि वर्ग व्यवस्था या वेगळ्या गोष्टी आहेत. आपण त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या नजरेने बघितले पाहिजेत. समस्या सगळ्या व्यवस्थेमध्ये असतात, धर्मव्यवस्थेमध्ये असतील, जाती व्यवस्थेमध्ये असतील, वतन व्यवस्थेमध्ये असतील, वर्ग व्यवस्थेमध्ये असतील, पण त्या वेगळ्या वेगळ्या व्यवस्थांच्या समस्या आहेत. हा व्हिडिओ आपला वतन व्यवस्थेशी आणि वर्ग व्यवस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे कृपा करून कोणीही महार कोण होते, शूद्र कोण होते, महार उपासाचं कारण का झाले, स्पृश्यास्पृश्यता का बोकाळली, पेशव्यांनी काय केलं, ह्या गोष्टी या व्हिडिओचा विषय नाही आहेत. याच्याबद्दल जर आपण चर्चा करत बसलो तर मूळ जो विषय आहे महार वतन तोच बाजूला राहून जाईल. कारण महार वतनाचा या गोष्टींशी काही संबंधच नाही. महार वतन वतन संस्थेशी आणि त्यातल्या त्यात ब्रिटिशांनी जे वतन संस्थेमध्ये घोटाळे निर्माण केले त्याच्याशी संबंधित विषय आहे. कित्येक मित्र आपले असं म्हणू शकतील की सर तुम्ही सगळ्या गोष्टींचं खापर ब्रिटिशांवर फोडता. मी फोडत नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण याचं खापर ब्रिटिशांवरच फोडलेलं आहे. महार वतनाची समस्या जी निर्माण झाली ते त्यांनी म्हणलं आहे की वतनच त्यांनी निर्माण केलं नसतं ते प्रॉब्लेमच निर्माण झाले नसते. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्ट वस्तुस्थितीला धरून बघितली पाहिजे. थोडं आपलं धर्म, जात, पात, पंथ याच्या चष्म्यातून बाहेरून आपण वस्तुस्थितीला धरून बघितली पाहिजे. तर महार वतनाची जी समस्या आहे ती ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या कायद्यांशी संबंधित आहे. जे चुकीचे कायदे होते त्याच्यामुळे ती समस्या जास्त अकराळ विकराळ झालेली आहे. तर कृपा करून आपल्याला सर्वांना विनंती आहे की हे जे 2 डिस्क्लेमर मी आपल्याला दिले आहेत, एकतर सगळे व्हिडिओ आधी पहा, तर हा मोठा विषय तुम्हाला सोपा वाटेल. त्याच्यानंतर कृपा करून वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेशी संबंधित चष्म्यातून या विषयाकडे बघू नका. तशी कोणती कमेंटही करू नका, नाहीतर तुम्हाला हा विषयच समजणार नाही किंवा तुम्हाला समजून घ्यायचं नाही असं समोरच्या माणसाला वाटायला भरपूर जागा निर्माण होईल. चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूयात. आजचा आपला विषय आहे महार वतन म्हणजे काय. माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर आता वतन म्हणजे काय. वतन म्हणजे ग्रामसेवेकडून गावाबद्दल मिळणारी इनाम, जमीन व हक्क. म्हणजे एखादी व्यक्ती जर गावाची सेवा करत असेल तर त्या ग्रामसेवेबद्दल गावाकडून त्या व्यक्तीला मिळणारी इनाम, जमीन व हक्क म्हणजे वतन. थोडक्यामध्ये आपण बाकी वतन संस्था म्हणजे काय, वतन व्यवस्था म्हणजे काय मोठे व्हिडिओ बनवले ते आपण पाहू शकता. आता महार वतन म्हणजे काय, तर मध्ययुगीन कालखंडामध्ये महार समाजास त्याच्या ग्रामसेवेबद्दल गावाकडून मिळणारी इनाम, जमीन व हक्क म्हणजे महार वतन होय. म्हणजे महार वतन हे मध्ययुगीन कालखंडापासून चालू होतं आणि मध्ययुगीन कालखंडामधून महार समाजाला ग्रामसेवेबद्दल गावाकडून मिळणारी जमीन व हक्क म्हणजे महार वतन. आता हे दोनदा सांगतोय कारण काही मित्रांनी विनंती केली की सर तुम्ही थोडं हळू बोला आणि काही विषय आहेत ते थोडे स्पष्ट करून सांगा, मग कळायला मदत होईल म्हणून दोनदा सांगतोय. आता या महार वतनांबद्दल आपण जे बोलतो आहे, ही जे महार वतन मध्ययुगीन कालखंडामध्ये होतं त्या मध्ययुगीन कालखंडातल्या महार वतनाबद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्याचं कारण काय आहे की या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत महार वतनाच्या, त्या मध्ययुगीन महार वतनामुळे निर्माण झालेल्या नाही आहेत किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये ग्रामसेवा जी महार वतन देतो त्याच्यामुळे निर्माण झालेल्या नाहीत. या मध्ययुगीन कालखंडानंतर जो ब्रिटिश कालखंड आला आणि ब्रिटिशांनी जो हस्तक्षेप केला वतन व्यवस्थेमध्ये आणि स्वतःच्या सोयीप्रमाणे मागच्या वतन व्यवस्थेतल्या काही चांगल्या गोष्टी घेतल्या आणि स्वतःच्या स्वार्थाच्या काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या, अशा पद्धतीने जी नवीन वतनं निर्माण केली त्याच्यामुळे जी समस्या निर्माण झाली आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे मध्ययुगीन वतन व्यवस्था आणि मध्ययुगीन महार वतन हा एक वेगळा विषय आहे. त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं शिवकालीन ग्रामव्यवस्था ही पूर्ण व्हिडिओ आणि व्हिडिओ मालिका आणि शिवकालीन वतन व्यवस्था ही पूर्ण मालिका पाहिली की शिवकालीन किंवा मध्ययुगीन महार वतन काय होतं ते आपल्याला समजायला मदत होईल. तर आता जरी आपण त्याची चर्चा करणार नसलो मागच्या कालखंडाची, तरी आपण थोडीशी पार्श्वभूमी बघूयात, कारण पार्श्वभूमी बघितली नाही तर आपल्याला समस्येला हात घालता येणार नाही. तर गावगाडा हा जो होता त्या गावगाड्याची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यायला लागेल की महार वतन म्हणजे काय आणि त्याच्या समस्यांबद्दल बोलताना. ब्रिटिशांचं राज्य भारतात येण्याआधी 1000 वर्ष भारतामध्ये वतन संस्था कार्यरत होती. या वतन संस्थेमध्ये सर्वांना हक्क, कर्तव्य आणि मोबदला होता तो निर्धारित होता. म्हणजे कोणी व्यक्ती असेल वतन संस्थेमध्ये ती गावाला काही सेवा देत असेल तर त्या व्यक्तीला जे काही हक्क असतील, कर्तव्य असतील त्याच्या बदल्यात तिला जो मोबदला दिला जात असेल तो मोबदला निर्धारित होता. त्यामुळे गावगाडा जोपर्यंत चालू होता तोपर्यंत सर्वांना हक्क मिळत होते, मान सन्मान मिळत होता, त्याचे कर्तव्य बजावत होते, त्याबद्दल त्यांना त्याचा मोबदला पण बलुतेच्या स्वरूपामध्ये किंवा रोख स्वरूपामध्ये मिळत होता. त्यामुळे सर्वजण काय होते की समाधानी होते. त्या वतन व्यवस्थेमध्ये सर्वजण समाधानी होते. सर्वांचं पोटपाणी चालत होतं, सर्वांची उपजीविका चालत होती. छोट्या मोठ्या कुरबुरी सगळीकडे होतात, त्या गावगाड्यामध्ये पण असायच्या, पण शक्यतो गाव सगळ्यांना सांभाळून घेत असे, सगळेजण गावाला सांभाळून घेत असत. त्याच्यामुळे गावगाडा चालू होता. पण नंतर काय झालं की ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांचं राज्य जेव्हा भारतावर आलं, खास करून जेव्हा 1818 साली पेशवाई लयाला गेली, ब्रिटिशांनी पेशवाईचा हस्त केला, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांचं राज्य चालू झालं, ब्रिटिशांचा कालखंड चालू झाला. त्यावेळेला ब्रिटिशांनी जुनी वतन व्यवस्था नष्ट केली आणि नवी आणली. आता ही जुनी व्यवस्था नष्ट करायला पण काही हरकत नव्हती. जुनी व्यवस्था होती, सरंजामशाहीच होती, ती नष्ट करणं गरजेचं होतं. नवी व्यवस्था नवीन काळाबरोबर येणं गरजेचं होतं. परंतु ही जी प्रक्रिया होती, प्रक्रिया हळूहळू सर्वांच्या संमतीने सर्वांना सामावून घेऊन करणं गरजेचं होतं. ब्रिटिशांनी ते तसं न करता स्वतःच्या मनाने नवीन कायदे तयार करायला सुरुवात केली. आम्ही राजा आहोत आणि तुम्ही प्रजा आहात, सर्व जमीन आमच्या मालकीची आहे, आम्ही काही वाटेल तो निर्णय घेऊ, तुम्हाला त्याच्यामध्ये काही अधिकार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटिशांना जास्तीत जास्त पैसा, जास्तीत जास्त महसूल, जास्तीत जास्त संपत्ती या देशातून निर्माण करायची होती. त्याची त्यांना घाई झालेली होती. त्याच्यामुळे त्यांनी जमीनदारी पद्धत आणली, नवीन कायदे आणले जमीनदारी पद्धतीला पोषक, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं शोषण व्हायला लागलं. गावगाडाची व्यवस्था चालू होती परिपूर्णपणे, ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि समस्या निर्माण व्हायला सुरुवात झाली.
याच्यामध्ये पण मी जसं म्हणलं तसं ब्रिटिशांनी काय केलं, जुन्यामधली काही वतनं चालू ठेवली. जसं की पाटील असेल, कुलकर्णी असेल, त्यानंतर चौगुला असेल, महार असेल, ही काही वतनं त्यांनी चालू ठेवली. त्यांचे हक्क मर्यादित करून टाकले. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर पाटील हे वतन फक्त आता नावालाच राहिलं, त्याला काही हक्क राहिले नाहीत, परंतु त्याच्या जबाबदाऱ्या भरपूर राहिल्या. म्हणजे हक्क काढून घेतले, त्याचे अधिकार काढून घेतले, पण जबाबदाऱ्या मात्र त्याच्या माती मारल्या. त्यामुळे पाटील फक्त नावालाच पाटील राहिला गावाचा. कुलकर्णी जो होता त्या कुलकर्णीकडे सर्व दप्तर असेल गावाचं मागचं, त्यामुळे कुलकर्णी गरजेचा होता. कुलकर्ण्यांना काढून टाकता येणं शक्य नव्हतं, पण त्या कुलकर्ण्यांना इंग्रजांनी पगारी नोकर करून टाकलं. आता ते काही वतनदार राहिले नाहीत, त्यांच्यावर दुनियाभरची कामं त्यांच्या डोक्यावर येऊन पडायला लागली सगळ्या गोष्टींची. एक प्रकारे आपण जे तलाठी किंवा ग्रामसेवक म्हणतो त्या भूमिकेची सुरुवात तिथून झाली. कुलकर्ण्यांना आता हक्क मिळण्याचं, कुलकर्ण्यांना जे वतनाचे हक्क गावातून मिळत होते ते आता हक्क मिळायचे बंद झाले, अधिकार मिळायचे बंद झाले. गावाकडून त्यांना मोबदला मिळतो त्यांच्या सेवेचा तो मिळायचा बंद झाला. चुपचापपणे ब्रिटिश सरकार जे काही देईल त्याच्यावर पोटपाणी चालून काम करणं भाग झालं आणि ती पण वेठबिगारी झाली, भरपूर काम करावं लागायला लागलं. चौगुला वतनाची अवस्था अजूनच बिकट झाली. चौगुला वतन कुठे असे कुठे नसे, त्याचा मोबदला किती आहे किती नाही त्याचा कोणाला काही पायपोस नव्हता. त्यामुळे हळूहळू चौगुला ही गोष्ट पण लयाला गेली. राहिलं महार वतन. महार वतनाच्या बाबतीत ब्रिटिशांनी काय केलं तर ब्रिटिशांना महारांच्या सेवेची गरज तर होती, पण त्यांना पगार द्यायचा नव्हता, त्यांची जबाबदारी आपल्या डोक्यावर घ्यायची नव्हती. म्हणून ब्रिटिशांनी काय केलं की मधला मार्ग शोधून काढला. महारांना गावामध्ये जमीन इनाम दिल्या आणि त्या जमिनीमधून त्यांनी त्यांचा खर्च भागवावा, शासनाची पण सेवा करावी आणि गावाची पण सेवा करावी. अशी दोन्ही कामं ब्रिटिशांनी महार समाजाच्या माथी मारली. समस्येला जी सुरुवात झाली ती सुरुवात इथूनच झाली. सुरुवात कशी झाली की आता आधीच काय झालं होतं की सगळ्या जमिनी ब्रिटिशांनी स्वतःच्या मालकीच्या केल्या होत्या. त्यामुळे गावामध्ये आता जे काही वतनदार होते त्यांच्या ज्या जमिनी होत्या त्यांना जे हक्क होते ते नाहीसे झाले. कुणबी जे होते, शेतकरी होते, जे मोठ्या प्रमाणामध्ये शेती करत होते, त्यांना आता जमिनीवर काही हक्कच राहिला नाही. त्या जमिनी ब्रिटिश सरकारच्या मालकीच्या झाल्या. ब्रिटिश सरकार ज्याला देईल तो जमीन कसत असेल. ब्रिटिश सरकारने ठेक्याने जमीन द्यायला चालू केली. म्हणजे मी शेतकरी आहे, माझ्या 5 पिढ्या एका गावामध्ये जमीन कसत आहेत, पण आता ते जमिनीवर माझी मालकीच नाही राहिली. समजा 10 एकर 50 एकर जमीन असली तरी पण ती सरकारच्या मालकीची झाली. आणि आता जर ती जमीन मला कसायची असेल तर मला सरकारला पैसे देऊन ती जमीन भाड्याने घेतली पाहिजे तर मी कसणार. माझ्याकडे पैसे नाहीत द्यायला, मग सरकार ती जमीन जमीनदाराला देत असेल. मला आता मी जमिनीचा मालक होतो, आता मला कुळ म्हणून त्याच्या जमिनीवर कामाला जावं लागत होतं. म्हणजे जो शेतकरी गावाला पोसत होता, जो शेतकरी आलुतेदार बलुतेदारांच्या पोटापाण्याची सोय करत होता शेती करून, जो शेतकरी वतनदारांना पोसत होता, तो शेतकरीच रस्त्यावर आला, उघड्यावर आला, त्यालाच त्याच्या पोटापाण्याची चिंता भासायला लागली. तोच गुलाम झाला, एक प्रकारे वेठबिगार झाला जमीनदारांच्या जमिनीवर. तर आता त्याने बाकीच्या आलुतेदार बलुतेदारांना पोसावं कुठून. त्यामुळे गावगाडा पूर्णपणे विस्कळीत झाला, गावगाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. महार समाज जो होता तो स्वतःच्या उपजीविकेसाठी जे आलुते बलुत्यावर अवलंबून होता गावाच्या, ते गावच राहिलं नाही. पाटील कुलकर्णी चौगुला देशोधडीला लागले, शेतकरी देशोधडीला लागला. मग आता कोणाच्या तोंडाकडे बघावं. ब्रिटिश सरकारने जी जमीन दिली होती त्या जमिनीमध्ये उत्पन्न एवढं कमी यायचं की त्यात स्वतःचं पोट भरायचं नाही. त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी काय केलं होतं की गावामध्ये समजा 100 कुटुंब असतील महार समाजाची, तर त्यातल्या 2 जणांना किंवा 4 जणांनाच जमीन दिली होती. जसं आपले मित्र प्रतिक्रियेमध्ये म्हणतात की सर सगळ्यांना जमीन मिळाली नाही, थोड्याच लोकांना मिळाली, आम्हाला कुठे जमीन मिळाली तेव्हा. तर ही गोष्ट खरीच आहे. ब्रिटिशांनी काय केलं की वतनाची जमीन पण मोजक्याच लोकांना दिली महार समाजातल्या, ज्यांच्या सेवेची त्यांना गरज होती. बाकीचे लोक उघड्यावर पडले, त्यांच्याकडे जमीन पण नाही. आता गावाकडून जे बलुतं मिळत होतं ते पण मिळत नाही, शासनाकडून पगार पण मिळत नाही. करावं काय, खावं काय, जावं कुठे कळेन असं झालं. ज्यांना जमीन मिळाली त्यांची अवस्था त्याच्यापेक्षा जास्त बिकट झाली. त्याच्यापेक्षा जास्त बिकट अशासाठी झाली की जमीन मिळाली म्हणून आता त्यांच्या माती सक्तीचं काम पडलं की तुम्हाला जमीन मिळाली, शासन म्हणतं तुम्हाला जमीन दिली तुम्ही काम केलं पाहिजे. गावकीचे लोक म्हणतात तुम्हाला जमीन मिळाली, आम्ही बलुतं देतो, तुम्ही काम केलं पाहिजे. अरे पण तुम्ही जे पगार देत आहे, जे बलुतं देत आहे त्याच्यामध्ये भागते कुठं. कारण गाववाले तरी बलुतं देणार किती. आधी गाववाले पोटभर बलुतं देत होते, गाव पोटभर बलुतं देत होतं, कारण गावाला उत्पन्न येत होतं. पण आता गावाला उत्पन्नच येत नाही ना, तर गाव बलुतं तरी किती देणार. मग सर्वांचीच पोटं अर्धवट राहायला लागली आणि सगळ्यांच्याच दुर्दैवाचे दशावतार चालू झाले. असं समजू नका मित्रांनो की वतनदारी व्यवस्था निर्माण झाल्यामुळं किंवा ब्रिटिशांच्या महार वतनाच्या समस्येमुळं फक्त महार समाजाचं नुकसान झालं असं नाही. आपला देशच अख्खाच्या अख्खा देशोधडीला लागला ब्रिटिशांच्या चुकीच्या कायद्यांमुळे. हे ब्रिटिशांचे जे स्वार्थी कायदे होते त्याचे परिणाम आपण जे म्हणतो ते परिणाम सर्व गावाला भोगायला लागलेच, पण महार समाजाला जास्त भोगायला लागले. त्याचं कारण काय आहे की महार समाजच गावाला सर्वाधिक सेवा पुरवणारा समाज होता आणि त्याच्याकडे जमीन कमी होती. त्या मानाने ज्यांच्याकडे जमीन जास्त होती तेच भिकारी झाले, तर ज्यांच्याकडे जमीन नव्हतीच त्यांनी कुठं जावं. हा एक मोठा समस्या त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि हे सर्व निर्माण झालं ब्रिटिशांच्या स्वार्थी कायद्यांमुळे. कारण ब्रिटिशांनी काय केलं की ग्रामसंस्था नष्ट केली. आता ब्रिटिशांना ग्रामसंस्था ठेवायची नव्हती, ग्रामसंस्थेला कुठला अधिकार द्यायचा नव्हता, सर्व अधिकार स्वतःकडे घ्यायचे होते. पण ग्रामसभेचे जे फायदे होते ते फायदे पण त्यांना सोडायचे नव्हते.
आता काय झालं की मी म्हटलं तसं सर्व जमीन ईस्ट इंडिया कंपनीकडे गेली. ईस्ट इंडिया कंपनी ते जमीनदारांना मक्त्याने द्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळं गावाला स्वतःचं उत्पन्न होतं ते उत्पन्नच बंद झालं. आधी काय होतं गावगाड्यामध्ये की गाव स्वतःचं उत्पन्न जे असते ते ठरवत असे, त्यातला महसूल राजाला देत असे, त्यानंतर आलुतेदार बलुतेदार बाकीचा खर्च सर्व गावच ठरवत असे गावाच्या पातळीवर. आपण बघितलं की राजसत्ता त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नसे मध्ययुगीन कालखंडामध्ये. तुमचं तुम्ही बघा काय करायचं आहे ते, फक्त महसूल पोचता झाला पाहिजे वेळच्या वेळेला आणि गावामध्ये काही दंगाधोपा नाही झाला पाहिजे, सुव्यवस्था राहिली पाहिजे. एवढी गोष्ट जर झाली तर मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणती राजवट असू दे, हिंदू असू दे, मराठ्यांच्या असू दे, मुस्लिमांच्या असू दे, ती गावामध्ये कधी हस्तक्षेप करत नसे. त्यामुळे गाव ठरवत असे की त्याला किती कामगारांची गरज आहे, किती ग्रामसेवकांची गरज आहे, किती आलतुदार बलुतेदारांची गरज आहे आणि त्याच्यानुसार त्यांचा मोबदला देत असे आणि तो मोबदला वेळच्या वेळी देत असे. त्यामुळे सगळ्यांचं पोटपाणी चालत असे. पण आता काय झालं की ग्रामसभाच राहिली नाही, ग्रामपंचायतच राहिली नाही, बाकीच्या गोष्टीच राहिल्या नाहीत. ब्रिटिशांचे नवीन नवीन कायदे येत होते, त्यामुळे अव्यवस्था माजली. चाललंय काय कोणाला कळेनासं झालं. ब्रिटिशांना पण कळत नव्हतं की काय करावं, या समस्येचा कसा मार्ग काढावा. कारण ब्रिटिश जरी असतील तरी ती ईस्ट इंडिया कंपनी होती, सरकार नव्हतं ब्रिटिश सरकार. ईस्ट इंडिया ही प्रायव्हेट कंपनी होती आणि प्रायव्हेट कंपनीनं देशाचं शोषण चालवलं होतं वेगळे वेगळे कायदे करून. त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना पण कळत नव्हतं की हे सावरावं कसा डॉलर आहे एवढ्या मोठ्या देशाचा. कारण ध्यानीमनी नसताना त्यांच्या हातामध्ये मोठं घबाड लागलं होतं. अख्खाच्या अख्खा भारत देश एका प्रायव्हेट कंपनीच्या हातामध्ये लागला. म्हणजे विचार करा की केवढं मोठं त्या कंपनीच्या हातामध्ये घबाड लागलं. त्यामुळे त्यांना पण समजेन असं झालं की काय करावं, कायदे कसे करावेत. आणि या सगळ्या प्रकारामध्ये जी अव्यवस्था माजली त्याच्यामध्ये गावाचं आर्थिक गणित पूर्ण बिघडून गेलं. आता गावाला ग्रामसेवकांचे पगार देणं किंवा आलुतेदार बलुतेदाराला बलुतं देणं परवडण्याचं राहिलं. गावाला त्यांच्या कामाची अजून पण गरज होती. गावाला आलुतेदार बलुतेदारांची गरज होती, गावाला ग्रामसेवकांची गरज होती. कारण गाव घरात चालणार कसं काय, ही कामं करणार कोण. गावाला त्यांना पगार द्यायची पण इच्छा होती. पण आता उत्पन्नाचं साधन राहिलं नाही तर पगार देणार कुठून. हे जे ग्राम कामगार होते, या ग्राम कामगारांना पण काही रस्त्यावर यायचं नव्हतं, गुलामी करायची नव्हती, भीक मागायची नव्हती. त्यांना पण गावाची गरज होती. गावाने रोजगार दिला तर गाव सोडून जायची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती. पण आता गावामध्ये त्यांना राहता येईना, कारण ब्रिटिशांचे कायदे आड येऊ लागले. ब्रिटिश सरकारने जे कायदे केले होते त्यामुळे परिस्थिती अशी झाली की गाव रोजगार देऊ शकत नाही आणि ब्रिटिश सरकार ज्यामध्ये देतं त्यामध्ये भागत नाही. त्यामुळे सर्वच ग्राम कामगार जे होते महार समाजासहित आणि शेतकऱ्यांसहित आपण त्यांना त्याच्यामध्ये पकडू, सर्वांचीच अवस्था फार दयनीय झाली, शोषणीय झाली. कुणाकडे जावं, कुणाकडे आपली फिर्याद मांडावी, कुणाकडे दाद मागावी, काय करावं कोणाला कळेन असं झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं निरीक्षण नोंदवले त्याच्याप्रमाणे ग्राम कामगार एक प्रकारे काय झाले की गावाच्या गळ्यातली धोंड होऊन बसली. गावाच्या गळ्यातली धोंड होऊन बसली म्हणजे काय, ब्रिटिश सरकारने काय केलं होतं की महार समाजाला जमीन दिली होती आणि सांगितलं होतं तुम्ही शासनाचं पण काम करायचं आणि गावाचं पण काम करायचं. मग गावाकडून महार समाज जो होता तो ब्रिटिश सरकारकडून पैसे मागू शकत नव्हता, कारण ब्रिटिश सरकारने जमीन दिली होती. गावाकडून त्यांना मिळावं अशी अपेक्षा होती, ती गावाची सेवा करतात म्हणून. तर गाव म्हणत होतं की आता आम्ही कुठून द्यावं, आमचंच पोट भरत नाही, जमीन तर तुम्हाला सरकारने दिली त्याच्यावर भरा, आमच्याकडे कशाला मागता. त्याच्यामुळे गावाला हा महार समाज जो होता तो गळ्यातली धोंड झाला आणि खर्चाचं एक तोंड झालं नुसतं की आता काय करायचं. काम करतात, या कामामध्ये भागत नाही, कामाची गरज पण आहे त्यांच्या आणि पैसे पण द्यायला नाहीत. अशा पद्धतीने महार समाज एक मोठी अडचणीची गोष्ट होऊन बसला गावाला की त्याचं करायचं काय गावाला समजेनासं झालं. त्याच्यामुळे महार समाजाचा गावातला आणि समाजातला दर्जा ढासळला असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं निरीक्षण नोंदवलं. आणि ते खरं पण आहे की ही गोष्ट झाल्यामुळं आता करावं काय कळेना. म्हणजे महार समाजाला जमिनी सोडून शहराकडे जावं तर जमिनी जातात, गावात राहावं तर पोट भरत नाही. गावाची अवस्था अशी झाली की यांना पगार द्यावा तर आपलंच पोट भरत नाही, यांना पगार न द्यावा तर कामं कोणी करावी. या समस्येवर एक पॅराडॉक्स निर्माण झाला गावामध्ये आणि काम काय सोल्युशन काढावं कोणाला कळेन असं झालं. मग याच्यामध्ये गाव आणि ग्रामकामगार यांच्यामध्ये दुरावा कसा निर्माण झाला, समाज कसा एकमेकांपासून वेगळा झाला ते आपण थोडक्यामध्ये बघूया. या समस्येमुळं काय झालं की महार समाजाला शासनाकडून ज्या वतनाच्या जमिनी मिळाल्या त्या बदल्यात त्यांनी शासनाची आणि गावाची दोन्ही सेवा करावी अशी अट होती, मगाशी मी म्हणलं तसं. पण त्या जमिनीच एवढ्या अल्प स्वरूपामध्ये होत्या की त्यात होणाऱ्या उत्पन्नामध्ये ना महार समाजाचा काही भाग येणार ना गावाचं काही काम होईना. दुसरा मोठा मुद्दा म्हणजे सगळ्याच महार समाजाला जमिनी मिळाल्या नाहीत. गावामध्ये समजा 2 महारांची गरज आहे कामासाठी ब्रिटिश सरकारला, त्यांनी त्या 2 महारांनाच त्या जमिनी दिल्या. बाकीच्या लोकांनी कुठं जावं, जर गावामध्ये 20 महार समाजाचे कुटुंब असतील त्यांनी कुठं जावं. आता त्यांना आलुतं बलुतं पण बंद झालं कारण गावगाडा नष्ट झालं आणि ब्रिटिश सरकार पण त्यांना जमिनी देत नाही किंवा त्यांना काही पगार देत नाही. म्हणजे लोकांनी जायचं कुठं, त्यांच्या बायका मुलांनी जायचं कुठं, ही मोठी समस्या निर्माण झाली. ज्यांना जमिनी मिळाल्या त्या पण मी म्हटलं ते एवढ्या अल्प स्वरूपात होत्या की कोणाचंच त्याच्यामध्ये पोटपाणी चाले ना. त्यामुळे महार समाजासहित इतर सर्व वतनदारांची अवस्था ही अत्यंत वेठबिगारी असल्यासारखी झाली. हे जे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ते अत्यंत खरं आहे की सर्वच समाजाची अवस्था, गावच वेठबिगार झाला पूर्ण. जो जमीन ब्रिटिशांच्या
दयेवर अवलंबून होता, जमीनदारांच्या दयेवर अवलंबून होता स्वतः जगण्यासाठी. रस्त्यावर येण्याची वेळ आली सर्वांना, काय खावं कुठे जावं कळेना. आणि अवस्था अशी झाली महार समाजाची, तर बिकट अवस्था झाली त्याच्यामध्ये. अवस्था अशी झाली की आई खायला घालेना आणि बाप काम करू देना, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. अशी परिस्थिती महार समाजाच्या बाबतीत त्यावेळेला उद्भवली. म्हणजे जे गाव आधी खायला घालत होतं किंवा गाव जे बलुतं देत होतं महार समाजाला, ते आता बंद झालं. कारण बलुतदारीची पद्धतच नष्ट करून टाकली इंग्रज सरकारने, गावघरच नष्ट करून टाकला इंग्रज सरकारने. त्यामुळे आता बलुतं द्यायचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. इंग्रज म्हणत होते तुम्ही गावची सेवा करा आणि बलुतं घ्या, पण तुम्ही गावालाच नष्ट करून टाकलं, गावघरच नष्ट करून टाकलं. गाव कुठून बलुतं देणार? त्यामुळे आई खायला घालेना घरात नाही त्यामुळे, आणि बाप काम करू देना. बाप काम करू देणं म्हणजे काय? इंग्रज सरकार म्हणते की तुम्हाला गावामध्ये जमीन इनाम दिली, तुम्ही गावातच थांबा, तुम्ही इनामी जमीन सोडून जाऊ नका, त्या जमिनीतून जे उत्पन्न आहे ते घ्या आणि शासनाची सेवा करा. गावात थांबा तर खायचं काय? बरं गाव सोडून बाहेर जावं, तर या जमिनी मिळाल्या त्या जमिनीचं करायचं काय? म्हणजे अशा दुहेरी समस्येमध्ये महार समाज त्यावेळेला अडकला. आणि याच्यामुळं गाव आणि गाव कामगार जे होते, फक्त महार समाज नाही, इतर पण जे ग्राम कामगार गावामध्ये होते वेगवेगळे, त्याच्यामध्ये मांग समाजाचे लोक असतील, रामोशी समाजाचे लोक असतील, आपण म्हणतो की 18 बलुतेदार असतील, आलुतेदार असतील, 12 बलुतेदार 18 आलुतेदार असतील, या सगळ्यांचे संबंध एकमेकांशी बिघडायला लागले. कारण आर्थिक गणित बिघडलं, पैसा मिळेनासा झाला, पोटापाण्याला खायला मिळेनासं झालं की मग प्रेमाच्या गोष्टी करून काही उपयोग नसतो. हे सगळे लोक एकमेकांबद्दल सगळ्यांचे प्रचंड गैरसमज झाले. लोकांचे गावाबद्दल गैरसमज झाले, गावाच्या लोकांबद्दल गैरसमज झाले. कारण ग्राम कामगार म्हणायला लागले की गावाने तरी आमची जबाबदारी घेतली पाहिजे, आम्ही पिढ्यानुपिढ्या इथे राहतो. गाव म्हणायला लागलं आम्हालाच खायला मिळत नाही तर आम्ही तुमची जबाबदारी कुठून घ्यावी, इतके दिवस घेतली तेवढी पुष्कळ झाली ना, आता तरी आम्हाला सोडा म्हणे, आम्हीच रस्त्यावर आलेलो आहोत. अशा प्रकारे एकमेकांमध्ये गैरसमज होऊन नंतर दुरावा निर्माण झाला. त्या दुराव्यामधून नंतर द्वेषाची भावना निर्माण झाली. त्याच्यामध्ये काही स्वार्थी लोकांनी नंतर पाणी ओतलं, काही लोकांनी आपला स्वार्थ साधला, काही लोकांनी जातीपातीचं राजकारण केलं, काही लोकांनी धर्मामध्ये आणला, वर्णव्यवस्थामध्ये आणली, अस्पृश्यता आली. म्हणजे मूळ जे होतं याच्यामध्ये ते गावगाडा नष्ट होऊन आणि ब्रिटिशांचे स्वार्थी कायदे होतं, त्याच्यामध्ये बाकीच्या समस्या येऊन मिसळल्यामुळं ही समस्या मोठी विकराळ समस्या होऊन बसली की आता ती कोणाच्याही आटोक्यामध्ये राहिली नाही. पराकोटीचा द्वेष दोन समाजांमध्ये आणि दोन आपण म्हणू शकतो की गावामध्ये आणि ग्राम कामगारांमध्ये निर्माण झाला, तो अजून पण नाहीसा झालेला नाही. म्हणजे तो त्यावेळेला जे ब्रिटिशांनी गोळ घातलेला आहे ते आज पण जे दुरावा निर्माण झालेला आहे तो आज आपण मी म्हणतो तसं वास्तव समजून घेतले कधीच नष्ट होणार नाही. पण आपण आजही अडकलेलो आहोत भावनिक राजकारणामध्ये किंवा भावनिक मतमतांतरामध्ये, तेवढं वास्तवापर्यंत आपण पोचतच नाही आहे. आता हे काय झालं की थोडीशी पार्श्वभूमी झाली की महार वतन आल्यामुळं काय घोटाळे झाले आणि कशामुळे झाले याची पार्श्वभूमी झाली. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून थोडं याच्याकडे पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून का पाहूयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच प्रथम या वतन व्यवस्थेला विरोध केला होता, या महार वतनाला विरोध केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महार वतनाची जी चिकित्सा केलेली आहे किंवा त्याच्याबद्दलची मतं नोंदवलेली आहेत किंवा त्यांनी जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती फार मार्मिक आहेत आणि फार अचूक आहेत आणि वर्मावर बोट ठेवणार आहेत. म्हणजे ही महार वतन जे ब्रिटिशांनी नंतर चालू ठेवलेलं होतं ते महार वतन कशा प्रकारे महार समाजाच्या गळ्याला फास बनलं होतं त्याच्याबद्दल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि त्यांनी जो संघर्ष केला आहे महार वतन नष्ट करण्यासाठी, तर थोडंसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मतं जाणून घेऊयात याच्याबद्दल काय आहेत ती. त्याच्यातून आपल्याला याचा बऱ्यापैकी उलगडा होऊ शकेल की प्रथा कशी दुष्प्रथा झाली होती नंतर आणि त्याचा कशा पद्धतीने भारतीय समाजाला मोठा फटका बसला पुढे की समाज विभागला कसा गेला या महार वतनामुळे. ती गोष्ट आपण थोडीशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेने समजून घेऊयात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला मुद्दा हा होता की महार समाजाच्या ब्रिटिश कालखंडामध्ये महार समाजाची जी दुरावस्था झाली आहे किंवा त्याच्या मागे जे दुर्दैव हात धुवून लागलेलं आहे त्या सगळ्या अनर्थाचं मूळ आहे महार वतन जे ब्रिटिशांनी चालू ठेवलं आहे ते नष्ट केलं पाहिजे. कारण हे जे महार वतन होतं ते मध्ययुगीन कालखंडापासून चालू होतं आणि ते बाकीच्या व्यवस्था जशा नष्ट झाल्या सरंजामशाही व्यवस्था ब्रिटिशांचं राज्य आल्यावर तसे महार वतन पण नष्ट व्हायला पाहिजे होतं. पण ब्रिटिश कालखंडामध्ये पण तहयात चालू होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1959 मध्ये कायदा करेपर्यंत म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर पण पुढचे आपण म्हणू शकतो की 13 वर्षे महार वतन चालू होतं. जर तो कायदा झाला नसता तर कदाचित अजून पण पुढे चालू राहिला असतं. म्हणजे किती मोठी समस्या होती बघा आपण की किती मूळ धरून राहिली होती समाजामध्ये. हे विशेष कायदा करून महार वतन इंग्रजांनी त्यांच्या राजवटीमध्ये जे चालू ठेवलं होतं मुंबई इलाक्यामध्ये, म्हणजे मुंबई इलाका म्हणजे आत्ताचा आपण महाराष्ट्र इलाका समजू त्या काळातलं, मुंबई इलाक्यामध्ये महार वतन चालू ठेवलं होतं. त्यामुळे बाकी कुठे होऊ न होऊ मुंबई इलाक्यामध्ये तरी पण महार समाजाची अवस्था फारच म्हणजे आपण म्हणतो की गुलामगिरीच्या पलीकडे निघून गेली होती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला जो समाजाच्या उन्नतीचा जो मार्ग आपल्याला पत्करायचा असेल, समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जायचं असेल, तर समाजाच्या प्रगतीमध्ये आज अडसर काय होतं याचा जेव्हा त्यांनी विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महार वतन सगळ्यात मोठा अडथळा आहे. सर्वात आधी याचं काहीतरी केलं पाहिजे. मग त्या भूमिकेतून त्यांनी
विचार करायला सुरुवात केली, मांडणी करायला सुरुवात केली, लढाई लढायला सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते हे महार वतन म्हणजे मानसिक गुलामगिरी आणि शारीरिक वेठबिगारी होतं, दुसरं काही नव्हतं. कशा प्रकारे? या महार वतनामुळे महार समाजाला हक्काचा कायमस्वरूपी रोजगार, जमीन, मान सन्मान व अनेक हक्क प्राप्त होत असत. म्हणजे बघा, ब्रिटिश शासनाने ज्या जमिनी दिल्या होत्या त्याच्यावर बोलायला ब्रिटिश शासन काय म्हणत असे? तुम्हाला रोजगार मिळाला, तुम्हाला जमीन मिळाली, तुम्हाला मान सन्मान मिळाला, तुम्हाला हक्क दिले, असं ब्रिटिश शासनाचं म्हणणं होतं की तुमचं वतन मागचं आम्ही चालू ठेवलं. पण मागाशी मी म्हटलं तशी गोष्ट आहे मित्रांनो, महार समाजाची गावामध्ये 20 गावं असतील तर दोघांनाच वतन मिळालं, बाकीचे 18 जण रस्त्यावरच होते. मग हे जे हक्क, मान सन्मान, रोजगार, जमीन म्हणतो आपण, ती त्यातल्या पण ठराविक लोकांसाठीच होती, सगळ्या समाजासाठी नव्हती. तरी पण आपण म्हणू की शासनाने जमीन दिली, ते वतन चालू ठेवलं, त्यामुळे या गोष्टी मिळाल्या. पण त्याच्या बदल्यामध्ये काय झालं? त्याच्या बदल्यामध्ये महार समाजाला जे काम करावं लागत असं ते काम म्हणजे एक प्रकारची मानसिक गुलामगिरी आणि शारीरिक वेठबिगारीचंच काम होतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ती गोष्ट तंतोतंत खरी आहे, ते तसंच होतं. त्याच्यामुळे स्पृश्य आणि अस्पृश्यतेचा मुद्दा जरी आपण क्षणभर बाजूला ठेवला तरी महार वतनामुळे गावातील इतर गावकऱ्यांपेक्षा महार समाजाचंच जास्त शोषण होत होतं, याच्यामध्ये काही एक संशय नाही. ज्यांची वतनं नष्ट झाली, ज्यांची वतनं सरकारने काढून घेतली, त्यांनी आपला आपला मार्ग पकडला पोट पाण्यासाठी, जिकडे जाईल तिकडे निघून गेले ते आपला मार्ग शोधण्यासाठी. पण या महार वतनामुळे महार समाज गावामध्येच अडकून पडला, त्याला बाहेर पण निघता येईना आणि त्याचंच सर्वात जास्त शोषण झालं. पुढचा जो मुद्दा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महार वतन जे होतं ते महार वतन समाजाच्या गुलामीचं प्रतीक होतं. कसं समाजाच्या गुलामगिरीचं कसं प्रतीक होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महार वतन म्हणजे महार समाजाच्या गुलामगिरीचे प्रतीक असून त्या समाजाच्या प्रगतीस, उत्कर्षाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. कसा अडथळा आहे ते मी तुम्हाला सांगितलं की गावामध्ये ती जमीन इनाम असल्यामुळे त्याला तिथून बाहेर निघता येईना ती जमीन सोडून. आणि दुसरी गोष्ट, अजून पण ती जमीन मिळते म्हणून स्वतःला वतनदार समजून, स्वतःला मानपान हक्क समजून मी गावाचा मानकरी आहे म्हणून लोक गावामध्ये राहत असत. म्हणजे आता इंग्रजांचं राज्य आलं आहे, इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचं दूध आहे, ते प्यावं, नवीन ज्ञान मिळवावं, पुढं जावं, सैन्यामध्ये भरती होते तिकडे जावं, किंवा नवीन नवीन उद्योगधंदे उघडतात तिकडे जावं. तर ते पण महार समाज करेना या महार वतनामुळे की तो गावामध्येच अडकून बसला होता. त्यामुळे महार वतन समाजाच्या प्रगतीला, उत्कर्षाच्या मार्गातील मोठा अडथळा होता, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ती खरी गोष्ट आहे. ते पुढं म्हणतात की या पद्धतीमधली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे महार समाजाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, आत्मसन्मान यालाच या महार वतनाने तडा जात होता. आता तडा कसा जात होता? तर महार समाजाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आपण म्हणतो की महार समाजातल्या एखाद्या व्यक्तीला वाटलं की मी जावं आणि आता ब्रिटिश सरकारमध्ये कलेक्टर व्हावं, परीक्षा द्यावी, मी न्यायाधीश व्हावं, मी सैन्यामध्ये सुभेदार व्हावं, जमादार व्हावं. पण ही जी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा होती, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पुरीच होत नव्हती. कारण आत्तापर्यंत तो महार वतनाच्या निमित्ताने गावामध्ये अडकलेला होता. गावामध्ये अडकलेला होता, त्याला खायला प्यायला पण मिळत नव्हतं, पोट पण भरत नव्हतं त्याचं, त्याच्यामुळे पैसा नव्हता. त्यामुळे पुढे जाऊन काही धडपड करावी, शिकावं, मार्ग निवडावा ते पण त्याच्याने होत नव्हतं. जे बाकीचा समाज करत होते त्यांनी त्या वतनावर पाणी सोडलं. ज्यांचं वतन ब्रिटिशांनी काढून घेतलं त्यांनी, काही लोकांनी पाणी सोडलं, काही लोकांनी नाच सोडून दिला, काही लोकांनी ते वतन मागं ठेवलं, सांभाळायला काही माणसं ठेवून समाज पुढं निघून गेला. पण हे जी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा होत्या महार वतनामुळे त्या पुऱ्या होत नव्हत्या. त्याच्यानंतर आत्मसन्मान जो होता तो आत्मसन्मानाला तडा जात होता, कारण आता मागावं लागत होतं खायला अक्षरशः. ब्रिटिश सरकारच्या पगारामध्ये भागत नव्हतं, गाव बोलू तो देत नव्हतं, पोट भरत नव्हतं, त्यामुळे अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली आणि समाज भिकारी नजरेने बघायला लागला महार समाजाकडे की कुठून आलेत म्हणून आमच्याकडे, हा नवीन समाज कुठून भिकारी निर्माण झाला, आत्मसन्मानाला तडा जायला लागला. अशा प्रकारे महार समाज हा इतर समाजाच्या कृपेवर लाजिरवानं जीणं जगावा ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हती. त्यांना महार वतन का मान्य नव्हती? की दुसऱ्याच्या कृपेवर, दुसऱ्या समाजाच्या कृपेवर अशा प्रकारे लाजिरवानं जीणं महार समाजाला जगावं लागत होते. ब्रिटिश सरकारने महार वतन चालू ठेवलं, त्यामुळे ती गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हती. म्हणून मग डॉक्टर बाबासाहेबांनी काय केलं? डॉक्टर बाबासाहेबांनी महार समाजाला असा संदेश दिला की खेडी सोडा आणि शहराकडे चला. मग त्यांनी शेवटी सांगितलं समाजाला की आता त्या वतनाचा मोह सोडा, त्या जमिनीचा मोह सोडा, जाऊ द्या ते मागच्या काळामध्ये सरंजामशाही वृत्ती होती ती सोडा. काहीतरी करायचं असेल आपल्याला, काहीतरी मिळवायचं असेल, काहीतरी गोष्टीचा त्याग करायला लागणार आहे, तर त्या गोष्टी सोडून द्या आणि शहराकडे यायला सुरुवात करा. आता शहराकडे या, खेडी सोडून, असं म्हणण्यामागे पण काय दृष्टिकोन होता आंबेडकरांचा ते आपण समजून घेऊयात. दृष्टिकोन हा होता की ब्रिटिश शासनाने 1874 साली, म्हणजे हा महार वतनाचा जो कायदा केला होता, महार वतन चालू ठेवण्याचा, तो 1874 साली अंमलात आणला होता. त्याच्यामध्ये आलुतेदार बलुतेदारांची वतनं नष्ट झाली होती, मी म्हणतो तसं. मात्र पाटील, कुलकर्णी, महार आणि जागल्या ही वतनं कायम होती. त्यांची पण काय दुर्दशा झाली ते तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे. परंतु ही जी वतनं कायम ठेवली ब्रिटिश सरकारने, त्या वतनामध्ये, त्या कायद्यामध्ये महार वतनदारांच्या कामाबद्दल कोणतेच निश्चित नियम नव्हते.
म्हणजे महार समाजाला वतन तर दिलं, त्यांना उत्पन्नासाठी जमीन तर दिली, पण आता ठरवलं पाहिजे ना बाबा कामाची वेळ काय, सकाळी 7 ते 7 मी कामाला येईल किंवा माझी रात्रीची ड्युटी राहील किंवा माझी ही कामं आहेत. आपण महार म्हणजे काय या व्हिडिओमध्ये पाहिलं की मध्ययुगीन कालखंडामध्ये महार समाज जी कामं करत होता तर त्याची कामं ठरलेली होती. जो गावाची वेस उघडत असे तो वेसकर, जो गावामध्ये रखवालदारी करत असेल, गावामध्ये रक्षण करत असे गावाचा तो जागल्या रात्रीचा पहारा देत असे, पहारे करीत हो. त्याच्यानंतर जो संदेशवाहक असे गावाचा तो कांबळे, जो संदेश देत असेल तो, जो सरकारी काम करत असेल गावाचा तो आपण महारकीचा महार म्हणतो त्याला. असे बाकीची जी कामं होती 8 प्रकारची जी वेगळी वेगळी महार समाजाची कामं होती ती कामं नेमून दिलेली होती. त्या कामाच्या वेळा ठरलेल्या असत, कुठला व्यक्ती ती काम कधी करणारे ठरलेलं असं. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर जागल्या असेल तर तो काही आयुष्यभर जागल्या नसेल, दर वर्षाला तो व्यक्ती बदलत असते. त्याची जागल्याची काठी एक माणूस असेल महार समाजाचा तर दुसऱ्या माणसाला देत असते ती काठी, म्हणजे तो माणूस 1 वर्षानंतर ते काम करत असेल. म्हणजे तिथे काय होतं मध्ययुगीन कालखंडामध्ये या कामाच्या वेळा निश्चित होत्या, कामाचं स्वरूप निश्चित होतं, त्याचा मोबदला निश्चित होता. आता ब्रिटिशांनी काय केलं तर जबाबदारी तर टाकली पण कामाची काही काळवेळ ठरवली नाही. त्यामुळे कुठलं काम केलं तर किती पैसा मिळणार हे पण ठरवलं नाही, तो पैशाच्या स्वरूपात मिळणार का वस्तूच्या स्वरूपात मिळणार ते पण ठरवलं नाही, कोणी देणार, किती देणार, काय देणार ते पण ठरवलं नाही. फक्त काय ही जमीन मिळाली तुम्हाला, आता तुम्ही काम करा शासनाचं आणि गावाचं. त्याच्यामुळं हे महार वतनदार जे गावामध्ये थांबून राहिले ब्रिटिश कालखंडामध्ये महार वतनाच्या अपेक्षेने, त्यांच्यावर भिकारी होण्याची वेळ याच्यामुळेच आली की गावकरी म्हणायला लागले की आम्हाला काही कायदाच नाही, नियम नाही की आम्ही तुम्हाला द्यावा, असं काही ब्रिटिश सरकारने आम्हाला सांगितलेलं नाही तुम्ही सेवा करता म्हणून, की आम्ही तुम्हाला पैशाच्या स्वरूपात द्यावा असं पण नाही. आता पूर्वीची वतन व्यवस्था राहिली नाही, गावगाडा राहिला, त्यामुळे वर्षाला आम्ही तुम्हाला बलूत द्यावा असं पण काही नाही. बरं द्यावं जरी म्हणलं आम्ही, आम्हाला द्यावं असं वाटतं ते आमचं स्पोर्ट भरत नाही, आम्हालाच सरकारने बिकेले लावले, द्यावं कुठून. ह्या सगळ्या ज्या समस्या निर्माण झाल्या त्याच्यामुळे महार वतनदारांचे खूप हाल झाले आणि याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड आंदोलन केलं आणि सरकार दरबारी पण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून कायदे मंडळामध्ये हे महार वतन नष्ट करण्यासाठी विधेयक मांडलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की महारांचा मुशाहिरा जो आहे तो मुशाहिरा अथवा मोबदला हा बलुत्याच्या स्वरूपामध्ये दिला जातो. म्हणजे शासन असं म्हणते, ब्रिटिश शासन असं म्हणते की महार जो आहे तो ब्रिटिश शासनाचा प्रतिनिधी आहे, त्याला आम्ही जमीन दिलेली आहे, त्याने शासनाचं काम करावं, पण मोबदला मिळतो तो मोबदला कुठं ब्रिटिश सरकार देते त्याला, तेव्हा मोबदला काही ब्रिटिश सरकार त्याला पगार पण देत नाही. त्याच्यामुळे तो काय करत होता की तो मोबदल्यासाठी गावावरच अवलंबून होता आणि गाव त्याला जो मोबदला देत होता तो पैशाच्या स्वरूपामध्ये देत नव्हतं, उपकार म्हणून आता कोणीतरी त्याला द्यायला लागले की हे घे 2 घास खा तू, उपाशी राहू नको. किंवा कोणी आला त्याला फार हाडूड केली, फारच दया केली, माझंच पोट भरत नाही, माझ्यातला अर्धा घास खा तू, अशा उपकाराच्या लाजिरवाण्या भावनेतून महार समाजाला जगावं लागत होतं. आणि त्याच्यामुळं हा जो महारांचा मुशाहिरा किंवा मोबदला होता जो बलुत्याच्या स्वरूपात महार वतनास दिला जात होता वतनदारामध्ये, त्याला अत्यंत घाणेरडं आणि किळसवाणं स्वरूप प्राप्त झालेलं होतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंडळामध्ये म्हणलं. आणि ते खरं पण होतं की तुम्ही जर एखाद्याच्या दयेवर जगत असाल, तो तुम्हाला अगदी उपकार म्हणून 2 घास काढून देत असेल त्याच्या ताटामधले, ते पण बोलून उपकार दाखवत असेल, बघ बाबा मलाच खायला मिळत नाही तुला देतो, आणि आपण लाजिरवानं त्याच्या दारामध्ये उभं राहतो दररोज माझ्या मुलाबाळांना खायला द्या म्हणून. ती परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे की परिस्थिती किती भयानक आहे मित्रांनो. त्यामुळे फार घाणेरडा प्रकार होता आणि फार किळसवाणा प्रकार होता, परिस्थितीची निर्माण झाली होती महार वतनामुळे. ते बाबासाहेबांनी वेळोवेळी कायदे बदलण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली कायदे मंडळामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी जे कायदे बदलावेत म्हणून जे त्यांनी मुद्दे मांडले की हा कायदा का नष्ट झाला पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की बलूत म्हणजे भीक आणि महार म्हणजे भिकारी, अशी परिस्थिती या कायद्यामुळे निर्माण झाली. लोकांची धारणा अशी निर्माण व्हायला लागली की पूर्वी जो मध्ययुगीन कालखंडामध्ये महार होता तो एक सन्मानाचा भाव होता, किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण म्हणतो की महार समाजाला त्याचे मान हक्क मिळत असत. त्याच्यानंतर काही ठिकाणी पाटीलकी पण मिळत असे आणि किमान त्याला त्याचं बलूत मागण्यासाठी कोणाच्या दारामध्ये भीक मागायला जावे लागत नसे. शेती झाली की त्याचं बलूत त्याच्या घरी येत असे, बाकीचे पण हक्क त्याला मिळत असत. परंतु इथं काय झालं की इथं आता ब्रिटिश कालखंडामध्ये स्वतः शेतकऱ्यांना खायला मिळाला. पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी चौगुला जे कोणी असतील सगळे ते स्वतःच देशोधडीला लागले, त्यांच्याकडेच काही शिल्लक राहिलं नाही. शेतकरी जमीनदारांच्या शेतीवर काम करायला जायला लागले वेठबिगार म्हणून. आता या महारांना पगार द्यायचं म्हणजे त्यांच्या जीवावर यायला लागलं, आता कुठून पगार द्यावा यांना तेव्हा. आणि महार समाज तर पगार मागायला लागला, कारण पोटाला खायला काय नाही त्यांना. आणि ब्रिटिश सरकार म्हणत होतं आम्ही तुम्हाला जमीन दिली, तुम्ही गावकीच्या सेवेच्या बदल्यामध्ये गावाकडूनच काहीतरी आलू तर बलूत घ्या. त्याच्यामुळं हे महार समाजाला बलूत देणं म्हणजे आता त्याचा अर्थ पूर्वीच्या काळी ती सन्मानाची गोष्ट होती मध्ययुगीन कालखंडामध्ये. आता ती गोष्ट अशी झाली की त्याला भीक देणं असं झालं. ती भीक द्यायला पण जीवावर यायला लागलं लोकांच्या, कारण त्यांनाच स्वतःला भीक मागायची वेळ आली होती, द्यावं कुठून द्यावं. त्यामुळे बलूत म्हणजे पगार, मुशाहिरा व नोकरीचा मोबदला असा जो महारांचा व रयतेचा समज व्हायला पाहिजे होता तो तसा न होता बलूत म्हणजे भीक आणि महार म्हणजे भिकारी
असा उभय पक्षांचा दोघांचा ग्रह होऊन बसला. हे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादन केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले, गैरसमज कशामुळे झाला, या परिस्थितीमुळे असा गैरसमज झाला की आता जे महाराला देतो ती आपण बलूत नाही आहे, ती भीक आहे आणि ते सक्तीने द्यावी लागते. काय करायचं, सरकारने या लोकांना आमच्या माती मारलेलं आहे आणि महारांना पण असं वाटायला लागलं की हे काय चाललं आहे आमच्याबरोबर, ही कशा प्रकारची वागणूक मिळते आम्हाला आणि का मिळते तेव्हा आणि काय करावं, कुठे जावं. त्याच्यामुळं दोघांचाही असा परस्पर आपण म्हणतो की ग्रह झाला, चुकीचा ग्रह झाला एकमेकांच्याबद्दल आणि त्याच्यामुळे परिणाम कोणावर झाला, भीक कोण मागत होतं किंवा बलूतं कोणाला पाहिजे होतं, पोटाला कोणाला नव्हतं. त्यावेळच्या परिस्थितीला धरून म्हणतो मी, असं समजू नका की महार समाज भिकारी म्हणतो मी, की त्यावेळच्या परिस्थितीमध्ये जी वेळ आली होती तर मागत कोण होतं खायला अन्न, महार समाजच मागत होता. जो मागतो त्याचा स्वाभिमान राहत नाही. त्याच्यामुळे महार समाजाचा स्वाभिमान होता तो पूर्णपणे शून्य झाला. पूर्णपणे महार समाज या सगळ्या परिस्थितीमुळं, लाचारीमुळं, पोटाच्या गरजेमुळं, भिकेमुळं, शिक्षणाच्या अभावामुळं, ब्रिटिश सरकारच्या अनास्थेमुळं, गावकऱ्यांच्या स्वतःच्या दुर्दैवांच्या फेऱ्यामुळं महार समाज होता तो पूर्णपणे स्वाभिमान शून्य झाला. त्याचा स्वाभिमान हरवून गेला पूर्ण. असं बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंडळामध्ये कायदे मांडताना म्हणलं. त्याच्यामुळं हे महार वतन कायद्याने नष्ट व्हायला पाहिजे, हे राहिलं नाही पाहिजे, हे समाजावर कलंक आहे. ही बाबासाहेबांची पहिल्यापासून भूमिका होती. म्हणून बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य या महार वतनाला विरोध केला. तरी पण दुर्दैव असं आहे की ब्रिटिश सरकारने काय केलं की जमीनदारीशी संबंधित कायदे केले. म्हणजे ब्रिटिश सरकारने हे मान्य केलं, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं ब्रिटिश सरकारने मान्य केलं की जमीनदारी व्यवस्था ही शोषक आहे, जमीनदारी व्यवस्था ही समाजाच्या हिताची नाही आहे, जमीनदारी व्यवस्था ही राज्यव्यवस्थेला घातक आहे, हे जमीनदार हे आहेत, हे जमीनदार संपूर्ण समाजाच्या अनर्थाला कारणीभूत आहेत. हे संपूर्ण समाजाने मान्य केलं. म्हणजे विचारवंत, पत्रकार, विद्वान, राजकारणी लोक, भारतीय राजकारणात, त्यानंतर ब्रिटिश विचारवंत आणि ब्रिटिश प्रशासनातील लोक हे सगळ्यांनी मान्य केले की जमीनदारी पद्धत ही कलंक आहे, ती नष्ट केली पाहिजे. आणि 1940च्या आसपास सगळ्यांचं याच्यावर सहमती झाली. आणि जमीनदारी पद्धत नष्ट करण्यासाठी किंवा जमीनदारांना व्यसन घालण्यासाठी ब्रिटिशांनी कायदे पण पारित केले किंवा जे कायदे स्थानिक लोक संस्था होत्या त्याच्यामध्ये काँग्रेसने पारित केले, त्यांना ब्रिटिशांनी विरोध नाही केला, त्यांनी होऊ दिले पारित कायदे ते की ही जमीनदारी पद्धत नष्ट व्हावी म्हणून. परंतु हे महार वतन नष्ट व्हावं याच्या विरोधामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच लढत होते एकटे. हे आपल्या देशाचं मोठं दुर्दैव आहे मित्रांनो. आता ही गोष्ट काय म्हणावं आपण की आपल्याला खेद व्यक्त केला पाहिजे आपण या गोष्टीबद्दल, किंवा लाजिरवाणी गोष्ट झाली की एक माणूस एवढ्या मोठ्या दुष्प्रथेविरुद्ध एकटाच लढतो आपल्या देशामध्ये. फक्त बाबासाहेब आंबेडकरच याला कसून विरोध करत होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1874चा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये जे महार वतन होतं ते वंशपरंपरेने चालू ठेवावं पुढे अशी जी सुधारणा करायचं घाटत होतं, त्या भागाच्या सुधारणेला कडवा विरोध नोंदवला. हे असं नाही झालं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की आम्ही नष्ट करा म्हणतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा काय करतात अजून तेव्हा. तरी पण ती परिस्थिती लढाई अवघड होती. आणि हे आपल्या देशाचं दुर्दैव म्हणायला पाहिजे की महार वतनाशी संबंधित हे जे कायदे होते 1874मध्ये जो कायदा केला होता ब्रिटिश सरकारने आणि महार वतन अस्तित्वात आणलं होतं, तो कायदा नष्ट व्हायला आपल्या देशामध्ये 1959 उजेडावं लागलं. आणि 1959च्या कायद्याने महार वतन नष्ट करण्यात आलं. आणि त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर घाम, अश्रू, रक्त सगळं आटवावं लागलं. आणि याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं श्रेय आहेत, सगळं त्यांची मेहनत आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. पण आपण बाकीच्या समाजाला पण दोष देऊ शकत नाही की बाकीच्या समाजाने हे महार वतन नष्ट करण्यासाठी का प्रयत्न केला नाही. तर बाकीचा समाज पण तेवढाच देशोधडीला लागला होता. शेतकऱ्यांनाच खायला अन्न नव्हतं, शेतकरी वारंवार आंदोलन करत होते. म्हणजे 1857पासून आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांची आंदोलन चालू झाली, जमीनदारांच्या विरोधामध्ये, ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये. कुठे नाही कुठेतरी बंड व्हायला लागली, सारखी असंतोष माजायला लागला. त्याचं कारण काय होतं की समग्र शेतकरी व्यवस्था, आलुतार बलुतार व्यवस्था, वतन व्यवस्था संपूर्ण नाश पावली होती. प्रत्येक माणूस रस्त्यावर आला होता. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचं पडलं होतं, दुसऱ्याचं बघायला वेळ नव्हता. त्यामुळे पण कदाचित असेल म्हणण्यापेक्षा त्यामुळे पण असेल की प्रत्येकजण आपल्यापुरतं बघत होता की माझी समस्या कशी सोडवता येईल. त्यामुळे महार समाजाची जी महार वतनी समस्या आहे मोठी, ती सोडवण्याकडं लोकांनी तेवढं लक्ष दिलं नाही. तेवढं लोकांना शिक्षण पण नव्हतं. जो आपण समाजाने लक्ष दिलं नाही म्हणतो तो समाज पण महार समाज इतकाच अशिक्षित होता जुन्या काळामध्ये. म्हणजे शेतकरी असेल, तो शेतकरी काही जास्त शिकलेला विद्वान नव्हता किंवा शेतकऱ्यामध्ये कोणी बॅरिस्टर झालं नव्हतं की तो शेतकऱ्यांबद्दल लढेल आणि परत महार समाजाबद्दल पण लढेल. ते बिचारे लोक पण स्वतःच्या पोटापाण्याचं बघत होते. बायका मुलांना त्यांच्या वेठबिगारी करावी लागून म्हणून बघत होते. कोणालाच कोणाच्या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यामुळे ही समस्या भारत देश स्वतंत्र होईपर्यंत टिकून राहिली. आणि आपण सर्वांनी आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे याच्याबद्दल आभार मानले पाहिजेत की त्यांनी आपल्याला अपराधी होण्यापासून वाचवलं.
म्हणजे ही वतन व्यवस्था अजून पण चालू राहिली असती. वतन व्यवस्था चांगलीच होती, पण ही महार वतन जे होतं हे महार वतन अजून पण चालू राहिलं असतं आपण ज्या समाजामध्ये राहतो. तर त्याच्यापेक्षा जास्त मोठी लाजिरवाणी गोष्ट कोणती नव्हती. ती डॉक्टर बाबासाहेबांनी कष्टाने त्यांच्या लढा देऊन ते वतन नष्ट केलं एकदाचं, आणि आपल्या सर्वांची त्या अपराधबोधामधून मुक्तता केली. त्याच्याबद्दल आपण सर्वांनी पण त्यांचं ऋणी असलं पाहिजे असं मला वाटतं. आता हे काय झालं की हे देश स्वतंत्र होईपर्यंत झालं, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर हे महार वतन नष्ट झाल्यानंतर पण समस्या सुटली आहे का? नाही सुटलेली. अजून या समस्येची आपण म्हणतो की काही पाळंमुळं आहेत ती मागं राहिलेलीच आहेत. ही विषवल्ली आपण जे म्हणतो की या महार वतनाची जी विषवल्ली आहे ती विषवल्ली अजून पण काही ठिकाणी पसरलेली आहे. ती जिवंत आहे आणि अजून पण आपल्या समाजाला डसतेच आहे. काय झालं आपण समजून घेऊयात. देशाच्या स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती अशी होती की असं म्हणलं जातं, सत्य किती असत्य किती मला माहीत नाही, बहुधा असत्यच असेल, की महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे महार वतनाची जमीन नाही. काही काही गाव आहेत जिथे जमीन नाही आहे महार वतनाची, तर ही थोडी अतिशयोक्ती झाली. पण आपण म्हणू शकतो की गाव तिथे गावगाडा, गाव तिथे महार होता, त्याच्यामुळे महार वतनाची जमीन कुठे नाही कुठेतरी असणार. पण प्रत्येक गावात ती असेलच असं नाही, पण भरपूर ठिकाणी ही जमीन होती. ह्या जमिनी वतनात मिळाल्या. तर मिळाल्या कशा? तर पूर्वी द बॉम्बे हेरिडेटरी ॲक्ट 1874 हा कायदा होता. म्हणजे आपण म्हटलं की 1874च्या कायद्यानुसार हे महार वतन अस्तित्वामध्ये आलं, असं आपण मागे चर्चा केली. तर हे जे 1874चा कायदा होता त्याच्यानुसार काय केलं की 12 बलुत्यांना त्यांच्या वतनाच्या जमिनी दिल्या जायच्या. म्हणजे सरकारला ज्या बलुतेदारांच्या कामाची गरज होती त्यांना अधिकृत नाही पण अनधिकृतपणे पण म्हणू आपण, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यांना बलुतेदार म्हणून मान्यता नव्हती, पण काहीतरी ग्रामसेवक म्हणून त्यांना त्या जमिनी दिल्या जायच्या, जशा महार समाजाला मिळालेल्या होत्या की शासनाची पण सेवा करायची, गावाची पण करायची त्याच्या बदल्यामध्ये. तर हे जे 12 बलुतेदार होते ज्यांना जमिनी मिळालेल्या होत्या शासनाकडून, म्हणजे जसं महार वतन हे खूप प्रचलित शब्द आहे किंवा लोकांच्या ऐकण्यामध्ये शब्द आहे. परवाच मला माझ्या एका मित्रांनी रत्नागिरीवरून प्रतिक्रिया कमेंट केली होती की कुंभार वतनाबद्दल सांगा. ते कुंभार वतन कुठून आलं? ब्रिटिशांनी काही जमिनी कुंभार समाजाला दिलेल्या असणार आहेत 12 बलुतेदारांना त्यावेळेला त्या वतनाच्या जमिनी असणार आहेत त्या. तसं 12 बलुतेदारांना जमिनी दिल्या होत्या, त्यामुळे 12वा बलुतेदार जो होता तो महार होता. त्यांना या जमिनी मिळाल्या. त्यांच्या जमिनीत या जमिनींच्या मोबदल्यामध्ये मगाशी मी म्हटलं तसं शासनाची सेवा करावी आणि गावातल्या लोकांची सेवा करावी अशी परिस्थिती होती. पण त्या जमिनीमध्ये जे थोडंफार पीक येत असे किंवा उत्पन्न येत असे ते शासन आणि गावकऱ्यांना वाटून हे जे वतनदार होते महार किंवा जे वतनदार होते 12 बलुतेदार, त्यांना परवडत नसे की त्या जमिनी कसणं त्यांना परवडत नसे की जे काही येतं त्यात शासनाला पण द्यायचं, गावाला पण द्यायचं, त्यांची कामं पण करायची, स्वतःचं पण पोट भरायचं, ते परवडत नसल्यामुळं त्यांची अवस्था वेठबिगाऱ्यासारखी झाली होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे महार वतन खालसा करा म्हणून कायदा आणला होता. तर फक्त महार वतन खालसा करा असं त्यांचं म्हणणं नव्हतं. ही जी 12 बलुतेदारांवर पण अत्याचार होत होता ती पण गोष्टी खालसा झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वच गोष्टी अन्याय अत्याचार आहे ते खालसा करा असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून महार वतनदारांना त्यांच्या जमिनींना स्वतःला कसू द्या असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये आडकाठी आणू नका. ज्या जमिनी तुम्ही त्यांना दिल्यात ना त्यांना कसू द्या, त्याच्यामधलं उत्पन्न तुम्ही घेऊ नका. गावकी भावकी शासन कुणी असेल त्याच्यामध्ये वाटा मागायला येऊ नका. त्यांचं पोट भरू द्यात, त्यांना मालक होऊ द्यात, त्यांना कसू द्यात, त्यांच्या जमिनी स्वतःला कसू द्यात. हा जो कायदा बाबासाहेबांनी आणला त्याला अबॉलिश ऑफ वतन असं म्हणतो की वतनाचा नाश करणं, वतन संस्थेचा नष्ट करणं. याच्यामुळे काय झालं की या कायद्यामुळे आपण बघितलं की 1959 साली जमिनी ज्या होत्या त्या जमिनी सर्व ज्या वतनदारांना दिलेल्या होत्या महार समाजासहित बाकीचे जे वतनदार होते 12 बलुतेदार होते त्यांना जे शासनाने इंग्रज शासनाने जमीन दिल्या होत्या त्या जमिनी महाराष्ट्र शासनाच्या नावे जमा झाल्या किंवा वर्ग झाल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर, हा कायदा आल्यानंतर. पण त्याच्यामध्ये काय होतं की तरतूद अशी होती की ज्या वतनदाराची ही जमीन असेल ती शासन दरबारी जमा झाली असेल आणि त्याला जर त्याची जमीन परत हवी असेल तर त्याने शासनाला काही रक्कम किंवा नजराना भरला जो ठरवलेला असेल तो, तर त्याला त्याची जमीन परत मिळत असेल. म्हणजे एका महार समाजातल्या व्यक्तीला ती जमीन मिळालेली आहे शासनाकडून वतन म्हणून, आणि आता वतनदारी तर नष्ट झाली, महार वतन कायदा नष्ट झाला, त्यामुळे त्या जमिनी परत शासनाकडे वर्ग झाल्या. पण त्याला जर ती जमीन हवी असेल तर तो काय करू शकत असे की काही शासनाचे ठरलेले पैसे भरून किंवा नजराना देऊन ती जमीन परत स्वतःच्या नावाने करून घेऊ शकत असे, वैयक्तिक नावाने. हा कायदा त्याच्यामध्ये एक तरतूद होती. ही जी तरतूद होती त्याला ही जमीन रिग्रँट करून घेणे असं म्हणत असत. कायद्याच्या भाषेमध्ये रिग्रँट असा शब्द आहे. तेव्हा ज्या वतनदारांकडे पैसा होता त्यांनी काय केलं की आपल्या जमिनी रिग्रँट करून घेतल्या. वतनदार म्हणजे पाटील देशमुख नाहीत, महार पण वतनदारच आहेत, त्यांना जमीन मिळाली म्हणजे. तर ज्या महार समाजातल्या लोकांकडे पैसा होता त्यांनी त्या जमिनी स्वतःच्या नावाने परत करून घेतल्या. मात्र बऱ्याच वतनदारांकडे महार समाजातल्या पैसा नसल्यामुळे त्यांना त्यांच्या जमिनी परत घेता आल्या नाहीत. त्यांना तेवढं ज्ञान नव्हतं, शिक्षण नव्हतं आणि पैसा पण नव्हता, त्यामुळे त्यांच्या जमिनी त्यांना परत घेता आल्या नाहीत. तर या ज्या जमिनी होत्या, ज्या शासन दरबारी जमा झालेल्या होत्या, त्या जमिनीनंतर गावातल्या धनाढ्य लोकांनी
शासनाकडून विकत घेतले आणि आपले नावे करून घेतले. आता महार समाजातले आपले भरपूर मित्र आहेत, ते मराठा समाजाच्या नावाने बोटं मोडताना दिसतात की त्यांनी जमिनी आमच्या नावाने करून घेतल्या. मराठा समाजच नाही, ज्याला शक्य होतं त्याने जमिनी आपल्या नावाने करून घेतल्या. आणि आपण द्वेषभावना नाही बाळगली पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्धाने जो मार्ग सांगितला, द्वेषभावना नाही बाळगली पाहिजे. बळी तो कानपिळी आहे, ज्याला संधी मिळते, ज्याच्याकडे पैसा आहे, तो त्या गोष्टी करून घेणार. त्यांना शक्य होतं त्यांनी करून घेतले, त्यांच्या जागी दुसरा कोणी असतं त्याने पण तेच केलं असतं. पण इथे आता काय आहे की कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, त्यांनी करून घेऊ दे, ज्यांनी करून घ्यायच्यात त्यांनी, ते कुठल्या पण समाजातले असो, त्याने काही फरक नाही पडत. पण कायद्यात अशी एक तरतूद आहे की महार वतनदाराची जमीन ही फक्त महार वतनदारच विकत घेऊ शकतो. म्हणजे जर कोणी या शासन दरबारी वर्ग झालेल्या जमिनी असतील, त्या कोणी स्वतःच्या नावाने करून घेतल्या असतील, पण ती व्यक्ती महार समाजातली नसेल, तर त्याला ती जमीन विकत घेता येत नाही, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. मग आता ती जमीन मला परत मिळवायची असेल तर, आता मागे पण मला माझ्या दोन तीन मित्रांनी प्रश्न विचारला की सर आमच्या गावामध्ये एवढी जमीन आहे, एवढं असं आहे, त्या 7/12वर दुसऱ्या कोणीतरी नाव चढवलेलं आहे, आता काय करावं. तर मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो. ही ऐतिहासिक माहिती आहे, कायदेशीर माहिती आहे. पण मी काही कायदेशीर तज्ज्ञ नाही आहे, म्हणजे लक्षात ठेवा, मी कायदेशीर तज्ज्ञ नाही आहे, मी कोणी वकील सल्लागार नाही किंवा मी जमिनीचे व्यवहार नाही करत. पण इतिहासामध्ये जी माहिती नमूद आहे, ऐतिहासिक जे दस्तावेजामध्ये माहिती नमूद आहे ती सांगतो या कायद्याबद्दल. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जे काही कायदेशीर सल्लागार असतील त्यांना विचारून पुढची कृती करू शकता. मी म्हणतो म्हणून करू नका, मी त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही. कायदा काय सांगतो ते थोडंसं सांगतो की जसं कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की महार वतनदाराची जमीन फक्त महार वतनदारच विकत घेऊ शकतो, दुसरा कोणी विकत घेऊ शकत नाही. म्हणून आता आपल्याला असं दिसतं की बऱ्याच धनाढ्य लोकांनी, आपण कुठल्या समाजाला नावं ठेवायचं काही कारण नाही की अमक्या अमक्या समाजाने केलं, ज्याच्याकडे पैसा होता, जो शेठ सावकार होता, त्याने, त्या धनाढ्य लोकांनी काय केलं, या जमिनी घेतल्याचं आपल्याला दिसतं आहे. त्यांची नावेही 40 वर्षापासून त्या 7/12वर दिसत आहेत आपल्याला. मागची 40-50 वर्ष त्या लोकांचीच नावं त्या 7/12वर दिसत आहेत. तरी त्यांच्या जमिनी अशा प्रकारे गेलेल्या आहेत. म्हणजे तरी पण ज्यांच्या जमिनी महार समाजामधल्या ज्या वतनदारांच्या जमिनी अशा पद्धतीने गेलेल्या आहेत, म्हणजे दुसऱ्या कोणीतरी विकत घेतलेल्या आहेत, त्यांच्या 7/12वर स्वतःची नावं चढवलेली आहेत, त्यांना त्यांची जमीन रिग्रँट करून परत मिळवता येते, परत घेता येते. कायद्याने तशी तरतूद आहे. फक्त काय करायला लागेल त्यासाठी की जे कोणी महार समाजातील लोक असतील, ज्यांच्याकडे जमीन मिळाल्यामुळे ते वतनदार झाले असतील, महार समाजातील वतनदार लोक, त्यांना आपण त्या वतनाचे कायदेशीर वारस आहोत हे सिद्ध करता येणं गरजेचं आहे. जर तुम्ही सिद्ध करू शकला की ती जमीन वतनाची जमीन होती आणि त्या वतनाच्या जमिनीचे आम्ही कायदेशीर वारस आहोत, जसं की तुमच्या आजोबांचं किंवा तुमच्या पंजोबांच्या नावाच्या वतनाच्या जमिनीचा उतारा जर का तुम्ही प्राप्त करू शकला, किंवा कुठे त्या वतनाच्या जी वतनाची जमीन तुम्हाला तुमची अशी वाटते आणि दुसऱ्या कोणीतरी लाटलेली आहे, त्या वतनाच्या जमिनीवर कुठेतरी तुमच्या आजोबा पंजोबांचं एखादं नाव आहे, असं जर तुम्ही सिद्ध करू शकला, किंवा त्या वतनाच्या जमिनीचा असा एखादा उतारा जो तुमच्या घराण्याशी त्या जमिनीला जोडतोय, परिवाराशी त्या जमिनीला जोडतोय, तो तुम्ही मिळवू शकला, तर तुम्ही ती जमीन आजही परत मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रांत साहेबांकडे किंवा कलेक्टरकडे रितसर अर्ज करावा लागतो. ती रितसर अर्ज करून जमीन रिग्रँट आपण करू शकतो, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. यापूर्वी जर कोणी वतनदारांची जमीन अशी शासनाकडून विकत घेतलेली असेल आणि त्या वतनदाराने म्हणजे महार वतनदाराने जर त्याच्या आजोबा पंजोबांचा रेकॉर्ड दाखवला आणि ते खरं आहे सिद्ध झालं, तर तो व्यवहार जो झालेला आहे आधी, म्हणजे कोणी जी शासनाकडून जमीन घेतलेली विकत पैसे देऊन, तो व्यवहार आजही रद्द होऊ शकतो. ती जमीन परत घेण्याचा हक्क महार वतनदारालाच आहे, दुसऱ्या कोणाला नाही आहे. हे आपण आज महार वतनच्या दृष्टीने जी आत्ताची जी परिस्थिती वर्तमान काळातली ही सद्यस्थिती आहे. तरी पण परत एकदा सांगतो, मागाशी सांगितलेलं की ही जी माहिती आहे ही सर्वसाधारण जनरल माहिती आहे. अजून तुम्हाला जर खोलामध्ये माहिती हवी असेल किंवा तुम्हाला काही अजून कुठली कायदेशीर लढाई लढायची असेल, तर मी सांगतो म्हणून किंवा या माहितीवर विसंबून ती लढाई लढू नका. कारण आपलं चॅनल आहे ते इतिहासाची माहिती देणार चॅनल आहे, ऐतिहासिक माहिती देणार चॅनल आहे. आपण कायदेशीर सल्ला देत नाही, आपण कायदेशीर तज्ज्ञ नाही आहोत. फक्त कायदेशी संबंधित महार वतनाशी निगडीत ज्या गोष्टी होत्या त्या इथे सांगितल्या, कारण आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे महार वतन. तर नेहमीप्रमाणे मला जेवढं शक्य होतं, जेवढी माहिती गोळा करता आली, जेवढे संदर्भ गोळा करता आले, संशोधन गोळा करता आलं, तेवढं मी केलं. महार वतन हा मोठा विषय आहे. मध्ययुगीन कालखंडापासून ते आत्तापर्यंत पण तो चालूच आहे. म्हणजे अजून पण लोक जमिनी परत घेण्यासाठी लढत आहेत. म्हणजे जवळजवळ आपण म्हणू की 700-800 वर्षाचा इतिहास झाला त्याचा. तो एका व्हिडिओमध्ये सांगणं, सारांश रूपाने सांगणं अवघड काम होतं. पण जेवढं मला शक्य झालं, जेवढे सगळे मुद्दे सम्मिलित करता आले याच्यामध्ये, तेवढे मी केले. आपल्याला हे माझं विवेचन कसं वाटलं, जर आपण सहमत असाल माझ्या मताशी, तर नेहमीप्रमाणे आनंदच आहे. व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल याची काळजी घ्या. आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रियेमध्ये आवडला म्हणून सांगा.
आवडला नसेल, आपल्याला एखादी गोष्ट चुकीची वाटली असेल, एखाद्या गोष्टीशी आपण असहमत असाल, तरी नेहमीप्रमाणे मी म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच घटनेमध्ये आपल्याला अधिकार दिला आहे असहमत होण्याचा. तुम्हाला माझ्यासह असहमत होण्याचा अधिकार आहे, मला तुमच्यासह असहमत होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे घटनेने दिलेल्या अधिकाराला अनुसरून मला तुमचा अधिकार मान्य आहे माझ्यासह असहमत होण्याचा. मी नेहमीच म्हणतो की कोणी माझ्यासह असहमत होऊ शकतो, मी म्हणतो तेच खरं किंवा तोच अंतिम शब्द असं नाही. आपण सगळेजण शिकतो आहोत, शिकता शिकता आपण नवीन गोष्टी समोर येतात त्यानुसार बोलतो आहोत. त्यामुळे इथे काही अंतिम सत्य नाही आहे, मी बोलतो ते अंतिम सत्य नाही आहे. अजून काही नवीन गोष्टी पुढे येतील तर याच्यामध्ये सुधारणा होतील. त्यामुळे आपण असहमत होऊ शकता. तुमच्या असहमतीमधून कधी कधी मला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे मी तर म्हणतो की असहमत असाल तर चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. सहमत असाल तर फक्त काय तुम्ही आवडलं म्हणून सांगाल, मी थँक्यू म्हणेन, विषय संपून जाईल. असहमत असाल तर 2 नवीन गोष्टी कळतील. तर असहमत असाल तरी काही विषय नाही, सहमत असाल तरी काही विषय नाही. आपलं जे मत असेल ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला कळवा. आपले मित्र जीमेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून बोलत असतात, फार चांगली गोष्ट आहे. जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण किमंतू लाईव्ह चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून असे नवीन नवीन संशोधनपर माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. या व्हिडिओच्या सुरुवातीला जी मी गोष्ट सांगितली होती ती गोष्ट लक्षात ठेवा की महार वतनाविषयी तुम्हाला एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये समजणार नाही. आपली जी मागची मालिका आहे शिवकालीन ग्राम व्यवस्था ती तुम्हाला पूर्ण बघावी लागेल आणि ही पण मालिका शिवकालीन वतन व्यवस्था पूर्ण बघावी लागेल. तेव्हा या समस्येचा आवाका मोठा लक्षात येईल तुमच्या की समस्या सुरू झाली कुठून नेमकी. सारांश रूपाने आपण बोललो, पण समजून घेण्यासाठी पार्श्वभूमी त्या मालिका बघणं गरजेचं आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला वेळ आहे तोपर्यंत त्या मालिका बघत राहा, थोडे व्हिडिओ पाहत राहा. हे अशा प्रकारचे माहितीपूर्ण संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवायचे असतील तर काळ, वेळ, पैसा सगळ्याची गरज असते. त्याच्यासाठी प्रायोजकत्वाची गरज असते आणि तो प्रायोजक असा पाहिजे आपल्याला की व्हिडिओला किती व्ह्यूज मिळतात ते बघून प्रायोजकत्व देणार नाही, विचार बघून प्रायोजकत्व देईल. सुदैवाने श्री राजनराजे साहेब अध्यक्ष धर्मराज्य पक्ष हे आपल्याला या व्हिडिओला आणि व्हिडिओ मालिकेला प्रायोजक म्हणून लाभलेले ते आपल्या सर्वांचं भाग्य आहे. एक प्रकारे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते आहेत राजनराजे साहेब. त्याच्यामुळेच त्यांनी कुठलाही फायदा न बघता या अशा प्रकारची मालिका चालू करण्यासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, प्रायोजकत्व दिलेलं आहे. तर त्याबद्दल किमंतू लाईव्ह चॅनलच्या वतीने आणि माझ्या आपल्या सर्वांच्या वतीने पण त्यांचे आभार. मगाशी मी म्हटलं तसं आपल्याकडे बघण्यासाठी पुष्कळ व्हिडिओ आहेत, पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. उद्या आपण भेटूयात एका आपल्या आवडीच्या नवीन विषयानुसार. तो विषय आहे कुणबी म्हणजे काय, महार वतन म्हणजे काय याच्याबद्दल जशी भरपूर मित्रांनी विचारणा केली तसं कुणबी म्हणजे काय याच्याबद्दल पण विचारणा केलेली आहे. आता कुणबी म्हणजे काय तर हा महार वतनापेक्षा पण मोठा विषय झाला, देशव्यापी विषय झाला तो. तरी पण आपण बघूया एका तासामध्ये आपल्याला काय त्याच्याबद्दल थोडंफार समजून घेता येते ते पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा किमंतू लाईव्ह चॅनल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओशी. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंबा.